रामकृष्ण. आपण जर बघितलं तर आज विशेष दिवस आहे, कारण की आज जर बघितलं तर माऊलींची पालखी ही पंढरपुरातून आळंदीच्या दिशेला कूच करणार आहे. आज गुरुपौर्णिमेचा विशेष दिवस, पवित्र दिवस, आणि या पवित्र दिवसातून पंढरीवरून माऊली आजचा निरोप घेणार. आणि आज ज्ञानेश्वर माऊलींची जी समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी माऊली आज आळंदी नगरीमध्ये पोहोचणार आहे. मित्रांनो, गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवशी विशेष म्हणजे आज माऊली, ज्ञानेश्वर माऊली हे गोपाळ कुलाचा जो काही काला असतो तो काला संपन्न करून श्री विठ्ठल रुक्मिणीची भेट घेऊन, म्हणजे त्यांच्या गुरूंची म्हणजे विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची भेट घेऊन माऊली आज या ठिकाणी आळंदीकडे जाण्यासाठी निघणार आहेत. आणि हा सुंदर सोहळा आज आपण या ठिकाणी अनुभवणार. आपण बघू शकता पंढरपूरमध्ये भरपूर सारे भाविक या ठिकाणी आजही या ठिकाणी आहेत. आणि विशेष म्हणजे आज चंद्रभागेला भरपूर असं प्रचंड पद्धतीने महापूर आलाय, कारण उजनी धरण हे 100% भरलंय. त्या साईडला इतका प्रचंड प्रलयाने पाऊस चालू आहे, त्यामुळे सततच्या या पावसामुळे उजनी धरण 100% भरलं नाही. आज नदीला भरपूर असं विसर्ग या ठिकाणी सोडण्यात आलाय आणि या विसर्गामुळे नदी पात्र पूर्ण असं या ठिकाणी भरून गेलंय. त्यामुळं त्या ठिकाणी भक्त पुंडलिकाचं मंदिर असेल, त्या बाजूची काही मंदिरं ही जवळपास पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना जाण्यासाठी धोका संभवू शकतो. त्या ठिकाणी कोणालाही परमिशन नाही, प्रशासन सतर्क आहे त्या ठिकाणी. त्यामुळे आपणही थोडी काळजी घ्यायची, जेणेकरून त्या साईडला जायचं नाहीये. तर प्रत्येक जणांनी प्रशासनाला सहकार्य करायचं, आपल्या पद्धतीने आपण विठुरायाचं दर्शन घ्यायचंय आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी माऊलींसोबत आळंदीकडे ज्यांना यायचं असतं त्या वारकऱ्यांनी त्यासोबत माऊलींच्या पालखीवर सोबत यायचंय आणि सुंदर सोहळा अनुभवायचा. ज्या वारकऱ्यांना पंढरीवरून, म्हणजे ज्या वारकऱ्यांना पंढरीकडून आळंदीकडे जाण्यासाठी जे पंढरीमध्ये राहणारे वारकरी असतात ते लोक भरपूर पद्धतीने या ठिकाणी येत असतात, तर त्यांनी नक्कीच याच्यामध्ये सहभाग दाखवला तर खूप भारी होणार आहे. आणि ज्या वारकऱ्यांनी आळंदीहून पंढरीकडे जाण्यासाठी भरपूर प्रयत्न केला परंतु ज्यांना शक्य झालं नाही त्या वारकऱ्यांनी आज यामध्ये सहभागी झाला तर खूप भारी होणार आहे. कारण की आजच सकाळीच माऊलींचं चंद्रभागा स्नान झालेलं आहे. खूप सुंदर पद्धतीचा आज सोहळा झाला आहे, कारण की भरपूर पाणी आलंय पण तरीही बाजूने चंद्रभागाचं स्नान या ठिकाणी माऊलींनी घेतलंय. आणि त्यासोबत आजचा जो काही गोपाळपूर काल आहे तो माऊली आज उरकून श्री हरी विठ्ठलाचं आणि रुक्मिणी देवीचं मस्त पद्धतीने दर्शन घेऊन थोड्या वेळातच माऊली आज या ठिकाणाहून पंढरपूरवरून दुपारचा विसावा घेऊन या ठिकाणी माऊली या ठिकाणी निघणार आहेत. आणि विशेष म्हणजे आज जो काही सोहळा होणार आहे तो संध्याकाळी पादुकांजवळ विसावा घेणार आणि आजचा परतीचा प्रवास चालू होणार आहे. आणि विशेष म्हणजे आजचा जो पहिला दिवसाचा मुक्काम असणार आहे तो वाखरी या ठिकाणी असेल. आपण माहिती आहे आपल्याला की वाखरी ही जागा इतकी पवित्र आहे की त्या ठिकाणी भरपूर मोठे असे रिंगण होत असतात आणि सर्वात मोठं पंढरीच्या वारीमधलं रिंगण हे सर्व साधू संतांचं या ठिकाणी होत असतं. आश्व अशा सुंदर पद्धतीने धावत असतात. तो सुंदर सोहळा या ठिकाणी झालेला आहे. आणि आज या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी पहिल्या दिवसाचं पंढरीवरून ज्यावेळेस आळंदीकडे माऊली परततात ज्यावेळेस जो पहिला दिवसाचा मुक्काम आहे तो वाखर या ठिकाणी आजचा होणार आहे. आणि हा सोहळा आज आपण या ठिकाणी अनुभवणार आहे. तर चला मित्रांनो, याची देही याची डोळा अनुभव घ्या. मित्रांनो, आपण बघू शकता की पंढरीचं या ठिकाणी पश्चिम दरवाजा आहे श्री विठ्ठलाचा मंदिराचा आणि आपण त्याचा याची देयाचा डोळा अनुभव घेतो. या ठिकाणी गर्दी आहे आणि इथूनच आपण दर्शन घेणार आहे, कारण की या ठिकाणी आपल्याला मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यायचं आहे. कारण आतमध्ये अजूनही भरपूर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली जाते आणि तिकडे आपण जाणं शक्य नाही आहे. सध्या आपण इकडून दर्शन घेऊन आपण माऊलींच्या या ठिकाणी जाणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक वारकरी या ठिकाणी पंढरपुरातल्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन म्हणत असतो की जातो माघारी पंढरनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच रे पंढरी, धन्य झालो आम्ही जन्मांचे, नाम घेऊन तुझे आवडीचे. मित्रांनो, असं सगळं हे संत तुकाराम महाराजांचा अभंग गाऊन प्रत्येक जण या ठिकाणी ओल्या डोळ्यांनी या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी आणि त्यासोबत जे माऊलींसोबत जाणार ते माऊलींबरोबर आज या ठिकाणी आळंदीकडे निघणार आहेत. आणि हा सुंदर सोहळा आज आपण या ठिकाणी अनुभवतोय. मित्रांनो, आपण बघू शकता की माऊली आत्ता या ठिकाणाहून पंढरीवरून आळंदीकडे जाण्यासाठी कूच करण्यासाठी सज्ज आले ते आणि माऊली यामध्ये रथामध्ये आसनस्थ आले ते आणि माऊलींचा रथ आता आळंदीच्या दिशेला हळूहळू रवाना होताना दिसतोय. आपण सुंदर हा जो सोहळा आहे तो आपण अनुभवत आहे. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी भाविक हे या नगारखान्याबरोबर रथाबरोबर जाताना दिसतात. हे खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आज या ठिकाणी होतोय. आपण बघू शकता पंढरीवरून या ठिकाणी जेव्हा माऊली निघतात त्यावेळेस एवढेही भाविक भक्त या ठिकाणी नसतात, पण तरी काही जण आवर्जून या ठिकाणी येत असतात, हा सोहळा अनुभवतात.
मित्रांनो, आपल्याला हा सुंदर सोहळा कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.